वाहन म्हटलं की मानवनिर्मित यंत्र या वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती ही प्रमुख गरज आहे. आपण आपल्या अवतीभोवती अनेक गॅरेज, कार केअर आणि ऑटो केअर बघत असतो. या ठिकाणी खात्रीशीर वाहनांची कामे होतात हे दिसून येते. आज वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आपण पाहत आहोत. आज वाहनांची देखभाल आणि दुरुस्तीसाठीची गरज लक्षात घेता असंख्य गॅरेज आणि ऑटो केअर उदयास येत आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मार्केट यार्ड, शॉपिंग सेंटर, मुंबई आग्रा हायवे, पेट्रोल पंपासमोर चौफुलीजवळ चांदवड या ठिकाणी रविवार 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता चंद्रेश्वर गड चांदवड येथील परमपूज्य स्वामी जयदेव पुरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते श्री किसान ऑटो केअरचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या श्री किसान ऑटो केअरच्या भव्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नाशिक शिरीष कोतवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या श्री किसान ऑटो केअरचा शुभारंभ पंकज शांताराम घुले यांनी केला असून या श्री किसान ऑटो केअर या ठिकाणी सर्व प्रकारच्या ट्रक व कार स्कॅनिंग आणि ऑटो इलेक्ट्रिकची कामे केली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना शांताराम घुले, डॉक्टर सुधीर तांबे आणि मान्यवरांनी दिली. आज चांदोड येथे किसान ऑटो केअर या शॉपचं उद्घाटन या ठिकाणी माजी आमदार सुधीरजी तांबे यांच्या हस्ते झालं. आज या व्यवसायामध्ये आडगावचे पंकज शांतारामजी घुले गेल्या 24 वर्षापासून हे कुटुंब ह्या व्यवसायामध्ये आहे आणि प्रामुख्यानं आज आपण बघतो की ह्या मेकॅनिकलमध्ये दिवसेंदिवस अपग्रेडेशन होत चाललेलं आहे. कारपासून असेल तर ट्रकपर्यंत असेल. तर आज प्रामुख्यानं या ठिकाणी सर्व प्रकारचे ट्रक असतील, कार असतील यांचं स्कॅनिंग या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी संपूर्ण इलेक्ट्रिकची कामंसुद्धा या ठिकाणी केली जातील. तरी मला पूर्ण चांदवड तालुक्यातील जनतेला या ठिकाणी असं आव्हान करावं वाटतं की आपल्याला जी याच्यापूर्वी आपण आपल्या गाड्यांच्या दुरुस्तीच्या निमित्तानं असेल, शहरामध्ये आपल्याला जे जावं लागायचं नाशिकसारख्या ठिकाणी, ती आज सगळी व्यवस्था या घुले कुटुंबियानं आज या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी केलेली आहे. तरी मी आव्हान या ठिकाणी करतो की आपल्या तालुक्यातील सर्व जनतेने ज्यांच्याकडं कोणत्याही सेक्टरमधील कार्स असतील, मोठमोठ्या गाड्या असतील किंवा ट्रक असेल, यांनी आपली सगळी कामं या ठिकाणी करून घ्यावी असं या ठिकाणी आव्हान करतो. आणि या निमित्तानं पंकज असेल, त्यांचं कुटुंबीय असेल, त्यांना या व्यवसायाला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. आणि त्यांच्या परिवारामध्ये पंकज शांताराम घुले यांनी किसान ऑटो केअर सेंटर सुरू केलेलं आहे. आता गाड्यांचं म्हणजे कारचं प्रमाणही खूप वाढतं आहे. कार ही आता एक गरजेची गोष्ट बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानही खूप बदलत चाललं आहे. त्यामुळे कार बिघडणं आणि त्याच्यातलं सर्व निदान करणं, कशामुळे बिघडली हे आता खूप त्याच्यासाठी चांगले तंत्रज्ञान असलेले सेंटर असण्याची गरज असते. याची गरज ओळखून विठोबा घुले आणि त्यांच्या सर्व परिवाराने या नवीन म्हणजे ते जुनं त्यांचा हा व्यवसाय आहे, जो नवीन सेंटर या ठिकाणी सुरू केलेला आहे. इथे आदरणीय शिरीष भाऊ कोतवाल, जिल्हाध्यक्ष आमचे काँग्रेस पक्षाचे, तेही उपस्थित आहे आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत. मी पंकज याला आपल्या या नवीन उद्योगासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. श्री किसान ऑटो केअर या नवीन दुकानाचे आज आमचे उद्घाटन झालेले आहे. तरी आलेल्या सर्व मान्यवरांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि या नवीन दुकानामध्ये भविष्यामध्ये BS6, BS4 नवीन टेक्नॉलॉजी हे उपक्रम राबवले जातील. आणि या दुकानामध्ये आम्हाला आता जनतेची सेवा करण्याची संधी मिळो. आणि आमचं जुनं दुकान आहे ते 24 वर्षापासून श्री किसान ऑटोमोबाईल, त्याच्यामध्ये पण आम्ही सेवा केलेली आहे. सगळं होतं मग नेमकं निदान केलं जातं तशा पद्धतीच्या, म्हणजे आता तर इतक्या गोष्टी सुविधा आलेल्या आहेत की समजा एखादी कार बंद पडली तर तुम्ही त्या व्हॉट्सॲपवर वगैरे जर सगळ्या पद्धतीचे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पाठवल्या तर ते तिकडनं त्या ठिकाणी कारला त्या ठिकाणी सूचना देऊ शकतात. आता तर ड्रायव्हर शिवाय कार हा सुद्धा आता अमेरिकेत वगैरे प्रयोग सुरू झालेत. ते आता आपल्याकडे अवघड आहे, कारण आपल्याकडे इतक्या बेशिस्तपणा असतो कारच्या ह्याच्यामध्ये. तर आता हे सगळं बदललेलं जग आहे. खूप नवीन प्रचंड प्रमाणामध्ये बदल होत आहेत, नवीन संशोधन होत आहे आणि ते कारच्याही क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चालू आहे. ट्रक आणि कारच्या संदर्भात जे काही नवीन ऑटो इलेक्ट्रिकचेही कामं या ठिकाणी केली जातील.
मी पंकज यांना आणि त्यांच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला आम्ही थोडं लवकर आलो कारण आज खूपच लग्न आहे, तरी आपण सर्वांची थोडी आमच्यामुळे धावपळ झाली, त्याबद्दल क्षमस्व. मी पुन्हा एकदा सर्व विठोबा घुले साहेब आणि त्यांच्या सर्व परिवार, पंकज वगैरे सर्वांना त्यांच्या उद्योगामध्ये उदंड यश मिळो अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. त्यांचा टाइम काढून इथे आले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. इथे जमलेले सुधीरजी तांबे, माननीय आमदार पदवीधर मतदारसंघ नाशिक, राहुलदादा आहेर आणि शिरीष कुमार कोतवाल हे सगळे इथे उपस्थित राहिले म्हणून सगळ्यांचे आभार मानते. तसेच श्रीमळ हे सुद्धा इथे त्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. तसेच पंकज घुले आणि शांताराम घुले तसेच विठोबा घुले या सगळ्यांनी त्यांचे कष्ट घेतले आणि श्री किसान ॲटो केअर हे शॉपमध्ये त्यांचे योगदान देऊन त्यांनी जो कार स्कॅनिंगचा जो फंडा आहे, म्हणजे मॉडर्न आता जी टेक्नॉलॉजी आहे त्यानुसार आपण चेंज झाले आणि कार स्कॅनिंग आपल्याला कार सांगू शकत नाही की त्याच्यामध्ये काय बिघाड आहे. सो सगळ्यांच्या इझिनेससाठी कार स्कॅनिंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या चांदवड तालुक्यात हे सगळं सुरू होणं आणि त्याची पंकज घुले याला सर्व. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.